हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतून सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मी दक्ष सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आले। या अभियानाचाच एक भाग म्हणून दीपावली निमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांनी मी दक्ष सायबर जनजागृती विषयी माहिती दिली। आजच्या काळात वाढत्या सायबर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष राहणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले। या जनजागृतीसोबतच आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत व्यापारी, राजकीय नेते आणि पत्रकारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। या स्पर्धेत 35 वर्ष वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला होता। प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबद्दल जनजागृती निर्माण झाली आहे। आज पोलीस स्टेशन सेनगाव च्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून मी दक्ष सायबर जनजागृती तसेच दीपावली व पोलीस स्मृती दिनानिमित्त मिनी दौडचे आयोजन सर्व व्यापारीगण, वेगवेगळ्या क्षेत्रातील पत्रकार बंधू असतील, व्यापारीगण असतील किंवा 35 वयोगटावरील सगळे सिनियर सिटीजन किंवा सर्व कोणी नागरिक असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील यांच्यासाठी आम्ही एक मिनी दौडचं कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते। त्यामध्ये व्यापारीगण, पत्रकार बंधू, शिक्षक बंधू अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नवतरुण यांनी सुद्धा राजकीय क्षेत्रातील काही नगरसेवक असतील या सर्वांनी सहभाग घेऊन आज उत्सुक प्रतिसाद दिला। त्याबद्दल प्रथम मी आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो। आज रोजी जी सायबर जनजागृतीच्या अनुषंगाने आपण मिनी दौड कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामध्ये नागरिकांना आम्ही सतर्कतेच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे पोलिसांची जर तुम्हाला अत्यावश्यक गरज असेल तर आपण 112 डायल 112 या क्रमांकावरती संपर्क साधून तात्काळ तुम्हाला पोलिसांचा प्रतिसाद मिळेल। तसेच सायबर अनुषंगाने जर आपली काही फसवणूक झाली असेल, आर्थिक फसवणूक झाली असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली असेल तर त्या अनुषंगाने आम्ही 2 नंबर शासनाने तयार केलेले आहे। ते म्हणजे 1930 1930 व 1945 1945 अशा क्रमांकावरती टोल फ्री नंबरवरती संपर्क साधून आपली आर्थिक फसवणूक झालेली तात्पुरत्या स्वरूपात आम्ही ती फ्रीज करून त्या अकाउंट तुमची जे पैशाची जे फसवणूक झाली ती पैसे परत आणण्याचा प्रयत्न नक्कीच पोलीस सायबरच्या माध्यमातून केला जाईल। तसेच सायबर अवेअरनेसच्या अनुषंगाने मला इथं सांगायचं आहे की कोणतीही लिंक आली असेल, कोणताही व्हिडिओ आला असेल किंवा कोणताही ABK तुमच्याकडे फाईल आलेली असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एखादा मेसेज किंवा काही आला असेल आणि तुम्हाला कोणी जर असं म्हणत असेल की आम्ही बँककडून बोलत आहोत किंवा एखाद्या सायबर क्राईम ब्रँचमधून बोलत आहोत, अशा प्रकारचा काही फोन आला असेल, व्हिडिओ कॉल आले असतील तर अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्कपणे आपण 1930 किंवा 112 किंवा 1945 अशा क्रमांकावर माहिती देऊन अलर्ट राहायचं आहे। आणि कोणीही कोणत्याही आमिषाला म्हणजे आपल्याला कोणी म्हणत असेल की घर बसल्या एखादी नोकरी आम्ही 35,000 रुपये 30,000 रुपये महिना तुम्ही कमवू शकता, एखादा तुम्हाला लोनसाठी एखादा मेसेज आलेला असेल किंवा एखादी ईमेलवरती तुमचा एखादा मेसेज आलेला असेल तर अशा कोणत्याही ईमेलला कोणत्याही मेसेजला बळी न पडता व आपला OTP जो आहे 6 अंकी ते कोणालाही न सांगता आपण सायबर अवेअरनेसमध्ये राहिलं पाहिजे, हीच आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे। आणि दिवाळीनिमित्त परत एकदा शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला जे सर्व काही विविध क्षेत्रातील हजर आले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।